हाय माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही? तर आज तुम्हाला मी माझ्या ताईची मटण रेसिपी दाखवते. ती मसाला काय काय यूज करते ते मी तुम्हाला सांगते. कांदा, खोबरं, धने, अद्रक, लसण, सांबार, थोडे लवंग मिरी, थोडे तेजपत्ता, हे सगळं भाजून घेतलं आणि मिक्सरमधून काढलं आणि तेलात टाकला. 1 किलो चिकनला एवढं समजा नाही का मसाला. हो, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. जे थोडं मस्त तिखट होतं. हो, तिखटच करतो मी. आज काही ताईची कामवाली नाही आहे, स्वयंपाकवाली. ती गेली सुट्टीवर. पाहुणे आले की बरोबर बाया चाटा देतात. ती गेली सुट्टीवर, त्याच्यामुळे आज ताई करतात स्वयंपाक. आणि ताईच्या हातचा पण टेस्टी होते स्वयंपाक. खूप मस्त करते भाज्या वगैरे. आज करणार आहे ताई चिकन. मुलांना चिकन आवडते ना, त्याच्यामुळे मग चिकनच बोलावलं आज आणि छानपैकी चिकन करते. गरम मसाला आताच टाकून दिला. सगळं मसाला याच्यात टाकला. मसाल्यात होऊ द्यायचं थोडा वेळ. मग थोडं गरम पाणी करून जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण करून घ्यायचं. मस्त सुगंध येऊन आला भाजीचा. किती वेळ ठेवतात? 10 मिनिट? नाही, 15 मिनिटं. हो, शिजेपर्यंत नाही का? 15 मिनिटं ठेवते. हा जो व्हिडिओ आहे ना ताईनो, हा शनिवारचा आहे. शनिवारी मी ताईकडे होती आणि दुसऱ्या दिवशी रविवारी माझ्या लहान भावाकडे जाणार होते. तर आम्ही चाललेलो आहे आता बाहेर. काय म्हणजे चल बाहेर जाऊ. आता कुठे जाणार आहे मी आम्ही तुम्हाला नंतर दाखवते. आता संध्याकाळचं चाललो बाहेर. पाहून ताई म्हणते चल लेकरांना घेऊन बाहेर काही खाऊ वगैरे. लेकरांना कसं बाहेरचं खाणं पिणं खूप आवडते, त्याच्यामुळे मग चाललो आम्ही बाहेर. इथंच जवळपास कुठंतरी. आणि एवढा आराम चालू आहे ना रोज बाहेर. तिकडून आल्यावर मग आराम. सगळ्यांच्या घरी बाया आहेत ना स्वयंपाकवाल्या, त्याच्यामुळे कसं नुसतं फिरणं चालू आहे. तिकडून या, फिरून या आणि घरी जेवण करा, असं चालू आहे. आम्ही आलेलो आहे आता फिश खायला आणि आम्ही बसले आता वेटिंगवर, कारण की एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. ऑर्डर दिली आम्ही आता, पण थांबा म्हणतात थोडा वेळ. आणि हे हॉटेल माहीत आहे का? स्पेशल मालवणी आहे, म्हणजे कोकणी हॉटेल आहे हे. इथं सगळ्या प्रकारचे फिश मिळतात, प्रॉन्स, खेकडे वगैरे मिळतात. तर आम्ही पण आता फिश खाऊ. फिशची पूर्ण थाली मिळणार आहे आपल्याला. छान मस्तपैकी आम्ही करू आता सोबत. मी झोपेतून उठली अशी म्हणून अशी वाटत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो होतो ना तर ते हॉटेल मालवणी होतं. तर त्याच्यामुळे कसं तिथं वेगवेगळ्या प्रकारचे फिश, खेकडे, झिंगे वगैरे खूप सारे डिश होते.
तर आम्ही फिश बोलावली आणि कोणी पापलेट तर कोणी सुरमई, आणि एवढी छान टेस्ट होती ना त्या हॉटेलमधल्या याची फिशची. खूपच छान टेस्ट होती आणि पोरांना पण खूप आवडली फिश, आणि खरोखर काटा पण नव्हता आणि मुलांनी पण आवडीने फिश खाल्ली. तर खूप छान जेवण झालं या हॉटेलमध्ये. तर जेवण वगैरे केलं आणि आम्ही चाललेलं आहे आता लहान भावाकडे. तर लहान भावाकडे मी जास्त दिवस थांबलीच नव्हती, तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता मी लहान भावाकडे, ताईला म्हटलं मला लहान भावाकडे सोडून दे. तर लहान भावाकडे सोडल्यानंतर मग घरी गेलो आम्ही, आणि नंतर मग आम्ही गेलो मार्केटमध्ये. आणि हे जे मार्केट आहे ना, हे आहे सेक्टर 9चं मार्केट, वाशीचं. आणि तिथं सामान एवढं छान छान मिळते ना ताईंनो, खूप छान मिळते. आणि खूपच वेगवेगळे व्हेरायटीज पाहायला मिळतात आपल्याला. ते ड्रेस असो, नेकलेस असो, काही पण कोणत्याही वस्तूची नवीन नवीन व्हेरायटी पाहायला भेटते. आणि ते सामान पण एवढं छान असते ना, असं वाटते हे सामान. कबीर, ए कबीरा, ए दादा, काय झालं? आणि सगळे सोबत असतात ना ताईंनो, तर लहान मुलं, आपण, बहीण भावंड सगळे सोबत असलं की एवढी मजा येते ना, ती मजाच वेगळी असते. आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला, चौघे भावांनी आणि आमच्या मुलांनी पण. खूप प्रत्येकाच्या घरी पण एवढी मजा आली ना, खूप मजा आली. हे आता माझ्या लहान भावाचं घर आहे, हा लहान भाऊ आहे माझा, आणि खूप मजा करत आहे आम्ही, मुलं पण आणि मी पण. आज रविवार होता, तर रविवार म्हटलं की नॉनव्हेज झालंच पाहिजे. तर आज केली प्रियाने चिकन बिर्याणी. प्रिया म्हणजे माझी लहान भावज आहे, माझ्या लहान भावाची बायको. तर आज चिकन बिर्याणी केली होती तिने, आणि एवढी छान बिर्याणी करते ना ती, तर सगळ्या मुलांना बिर्याणी एवढी आवडली ना. आणि बिर्याणी म्हटलं की मुलांची आवडती डिश आहे ती, त्याच्यामुळे मग तिने मुलांच्या आवडीनुसार आज केली होती बिर्याणी, आणि खूप छान झाली होती ती. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. हे बघा, खूप छान, आणि पोटभर जेवलो आम्ही. आणि असे सगळे असले ना तर खूप मजा येते सोबत जेवायला. जेवता जेवता गप्पा गोष्टी चालतात, आणि जेवण इतकं होते ना, खूप जेवण होते आणि माहीत पण पडत नाही आपण किती जेवत होते. सगळे सोबत असले ना तर ती मजाच वेगळी असते ताईंनो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा माझा इथेच संपवते मी.